मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून. निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला हा शब्द पूर्ण करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलंय मिशन मराठवाडा. याच दौऱ्याचा आजचा 6वा दिवस. याच 6 दिवसांमध्ये राज ठाकरेंनी जवळपास अर्धा मराठवाडा पालथा घातलाय आणि आज ते पोहोचले आहेत बीडमध्ये. त्याच बीडमध्ये जिथं मराठा आरक्षण आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्याच बीडमध्ये आज राज ठाकरे पोहोचलेत, जिथं राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला नाही तर थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं. तेही शहरात दाखल होताच. त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण होतंच. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा आणि त्याचं विश्लेषण आजच्या 0 आवरमध्ये करूयात. नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या 250व्या भागात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरलेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षानं प्रचाराचा नारळ फोडलाय. जिथं विधानसभेसाठी भाजपनं बैठकांचा जोर वाढवलाय, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या जनसंवाद यात्रांना सुरुवात केली आहे. अजितदादांनी नाशिकच्या येवल्यातून जनसन्मान यात्रेला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेला जुन्नरमधून सुरुवात झाली आहे. दोन्ही शिवसेनाही अशाच जनसंवाद यात्रांच्या तयारीत आहेत. या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब होती, ती म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी मराठवाडा विभाग टेन्शन वाढवू शकतं. कारण मराठा आरक्षण आंदोलन, मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर जिथं सर्व पक्षांच्या, सर्व जातींच्या राजकीय नेत्यांनी गावबंदीला तोंड दिलंय, जिथं नेत्यांना नियमितपणे आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागू लागलं, अशा स्थितीत मराठा आरक्षणावर थेट आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा केली आणि दौऱ्याला सुरुवातही केली. हा दौरा इतर कोणत्याही राजकीय दौऱ्यांपेक्षा किती वेगळा आणि महत्त्वाचा आहे त्याचंही विश्लेषण करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रस्थान असलेल्या मराठवाड्यातून राज ठाकरेंची प्रचारात सरशी. मनसेला विधानसभेत फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आपण अनेक वेळा 0 आवरच्या माध्यमातूनच बघितलं मराठवाड्याचं बदललेलं राजकीय चित्र. गेल्या वर्षभरात मराठवाड्यात आरक्षण आंदोलनामुळे मोठा संघर्ष उभा राहिलाय. त्याची धग लोकसभेत दिसली. उमेदवारांच्या गाड्या अडवणे, गावबंदी करणे, आंदोलनं करणे आणि मतदानाला अप्रत्यक्षरित्या प्रभावित करणे हे सगळं घडलं. महायुतीला त्याचा फटका बसला. आता पुढचे पाऊल दिसते ते म्हणजे प्रत्येक नेत्याला मराठा आरक्षणावरची त्याची भूमिका स्पष्ट करायला आंदोलक सांगतायत. त्याचे परिणाम सुद्धा मोठे झालेत. आता आमलेटही बनवायचंय, पण अंड पण फोडायचं नाही. पॉलिटिकली सेफ भूमिका घेणाऱ्या नेत्यांसाठी ओबीसीतून मराठा आरक्षण हीच अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक नेते लोकसभेत प्रचाराला गेले, पण अर्ध्यातून माघारीही फिरले. अनेकांच्या गाड्या अडवल्या गेल्या. अनेकांना गावात शिरताच आले नाही. अनेकांना वाटलं की त्यांच्या विरोधात प्रचार झाला आणि आजही त्यामुळे एखाद सभा घ्यायची आणि वापस यायचे असे चित्र मराठवाड्यात दिसतंय. राज ठाकरेंनाही लातूर, नांदेड इथे विरोध झाला, पण तो न जुमानता त्यांनी आपला दौरा जवळपास पूर्ण केलाय.
राज जो दौरा पूर्ण करू शकले त्याला एक मोठं कारण आहे, ते म्हणजे उत्साहानं त्यांच्या पाठीशी इथे उभा झालेला त्यांचा कॅडर। राजच्या ह्या दौऱ्यानं प्रेरित होऊन इतर नेते सुद्धा आता मराठवाड्यात दौरा करायला धजावतात का, हे बघावं लागेल। महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की ज्याला विकासाच्या राजकारणाशी देणं घेणं, त्याला जातीपातीच्या राजकारणाशी देणं घेणं नाही। कार्यकर्त्यांमध्ये तर उत्साह आहेच, परंतु सर्वसामान्य जनतेत सुद्धा साहेबांबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे। कारण राजकारणात आता पूर्ण चिखल झालेला आहे। फक्त शुद्ध चारित्र्याचा, स्वच्छ चारित्र्याचा जर या महाराष्ट्रात कोणी माणूस असेल ते राजसाहेब ठाकरे आहेत। त्यामुळे नक्कीच बीड जिल्ह्यात आता पहिल्यांदाच एक नवासा बदल घडून येईल। बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 विधानसभेमध्ये आमचे पदाधिकारी आणि इतर पक्षाचे लोक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये येऊन निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। आज तुम्ही सांगा की राजसाहेबांना ठिकठिकाणी मराठा आंदोलक एक निवेदन द्यायला जात आहेत किंवा विरोधात घोषणा देत आहेत। राजसाहेबांनी जी भूमिका सराटीमध्ये मांडली तीच भूमिका पत्रकार परिषदेमध्ये मांडली। त्या मराठवाड्यामध्ये जो जातीपातीचा चिखल झाला आहे, या चिखलामध्ये अनेक तरुण रुतलेले आहेत आणि ते तरुण सन्माननीय राजसाहेबांकडे एक आशेनं पाहत आहेत, एक तिसरा आशेचा किरण म्हणून राजसाहेबांकडे पाहत आहेत। 2014च्या निवडणुकीनंतर CSDSनं मतदानाचा सर्वे केला होता। त्यात असे कळले होते की मराठवाड्याचा मराठा वोटर हा सर्वात जास्त त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेच्या पाठीशी आहे। त्याला बाळासाहेबांची नामांतराच्या वेळेच्या भूमिकेची पार्श्वभूमी पण आहे। त्यानंतर जर हा मराठा वोटर कोणाला साथ देत होता तर तो पक्ष होता शरद पवारांचा राष्ट्रवादी, आणि त्याच्या खालोखाल भाजपला इथे मराठा मतदान झाले होते। खरं तर जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले तेव्हा राज ठाकरेंना मराठवाड्यातील ही रिकामी झालेली स्पेस घेता आली असती, पण तसे झाले नाही। आता प्रश्न आहे की इतक्या हिमतीनं हा दौरा हाती घेतलाय त्या राजना आता मराठा मतं मिळतील का, ते सांगता येणं खरं तर कठीण आहे। कारण आरक्षणावर राजनं इथे येऊन आपले परखड मत मांडले। अगदी जरांगेच्या उपोषण स्थळी जाऊनही आरक्षणाबाबत आपले मत स्पष्ट मांडले होते। परखड मत मांडण्याची हिम्मत राज यांनी दाखविली असली तरी आजच्या ऑमलेट आणि अंड परिस्थितीत ही पॉलिटिकली करेक्ट भूमिका आहे का, हा सवाल आहेच। बरं, जर जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करायचे असेल तर जो आरक्षण विरोध त्यांचा असायला हवा होता, त्यांची भूमिका बघता तो मात्र दिसत नाहीये। आणि त्यामुळेच स्पष्ट परखड बोलणाऱ्या राजला एकीकडे मनोज जरांगे आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके असे दोघांच्याही टीकेच्या धनी व्हावं लागलंय। या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणच्या विधानसभेची परिस्थिती माननीय राजसाहेबांनी जाणून घेतली। त्याच पद्धतीने ह्या विधानसभेमध्ये आपल्याला कसं विजयी व्हायचं आहे हा कानमंत्र देखील राजसाहेबांनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। येत्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड घवघवीत यश मिळेल, यामध्ये कुठलीही शंका नाही। त्याच पद्धतीने या दौऱ्यामध्ये माननीय राजसाहेबांनी पक्षाचे निष्ठावंत जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांना राजसाहेबांनी उमेदवारी देखील जाहीर केली। ह्यामुळे देखील खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मनसेला यश मिळेल। मराठवाडा दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज सकाळी परभणीत पोहोचले। नांदेड लातूर मध्ये मराठा आंदोलकांचा रोष पाहता परभणी पोलिसांनी मनसेच्या आजच्या बैठकीपूर्वी प्रत्येक कार्यकर्त्याची तपासणी केली आणि त्यानंतरच कार्यकर्त्यांना सभागृहात बैठकीला जाऊ दिलं। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली। त्यानंतर संध्याकाळी 5च्या सुमारास राज ठाकरे बीडमध्ये पोहोचले। यावेळी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन आले असा सवाल करत ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली, पण पोलिसांनी जिल्हाध्यक्ष गणेश वरेकरांसह 8 जणांना ताब्यात घेतलं। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं जल्लोषात बीडमध्ये स्वागत केलं। राज ठाकरे आज आणि उद्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय जागांचा आढावा घेणार आहेत। राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय। मात्र त्याआधी पाहूयात
आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न काय होता तो पहिले बघूया. मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रस्थान असलेल्या मराठवाड्यातून राज ठाकरेंची प्रचारात सरशी. मनसेला विधानसभेत फायदा होईल का तुम्हाला सांगायचं होतं, होय किंवा नाही. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया शरद सोळंके यांची. ऋतू बदल झाल्यानंतर ज्याप्रमाणे हवामान बदलतं त्याप्रमाणेच यांच्या भूमिका बदलतात, त्यामुळेच जनता यांना महाराष्ट्रात कुठेही स्थान देत नाही. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवरून आकाश जावळे. राज ठाकरेंना निवडणुकीत 100% फायदा होणार नाही. यूट्यूबवरून वैभव भोसले. मनसेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार. फेसबुकवरून बालाजी भोसले. राज ठाकरे मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेत आहेत. फेसबुकवरूनच चेतन गावारे. नक्कीच फायदा होईल. यावेळेस महाराष्ट्र मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना लांब ठेवेल. इंस्टाग्रामवरून हर्षल चव्हाण. हा शिकलेला मराठा आहे, त्यामुळे कोणाला विरोध करायचा हे कळतं. इंस्टाग्रामवरूनच आकाश टोगे. यावेळी राज ठाकरेंना चान्स मिळाला पाहिजे. मराठवाडा दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली होती. मनसेचे आपली लोक सत्तेत काही करून बसवायची आहेत, काहीही करून. आणि त्यांच्या काहीही करण्याच्या तयारीचा भाग म्हणूनच या मराठवाड्यात दौऱ्याकडे पाहिलं जाते. जिथं मराठ्यांचा रोष नको म्हणून नेते जायला धजावत नाहीयेत, तो मराठवाडा राज ठाकरेंनी पालथा घातला. पण आज सामान्यतः एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह घेऊन राजकारणात समोर जावे लागते. राज ठाकरेंचा दौरा झाला, पण त्यांचा नॅरेटिव्ह नक्की काय, या निवडणुकीत त्यांची लाईन जनतेसाठी काय, हे मात्र अजून कळलेलं नाही. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा अंडरकरंट काय, त्याचा अर्थ काय, राज ठाकरेंनी नेमकं काय साध्य केलं, याचं विश्लेषण करण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी. जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. मृणालिनी आणि सुशील, आपल्या दोघांचंही 0 आवरमध्ये स्वागत आहे. मृणाल, मी पहिले तुझ्याकडे येते. कसं बघते तू राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे? एकतर आपण लक्षात घेऊ की लोकसभेच्या निकालांनी महाराष्ट्रातलं मोदीमय वातावरण पूर्णतः वेगळं आहे असं दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे हे अत्यंत उत्तम नेते आहेत, उत्तम वक्ते आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची, विकासाची एक दृष्टी त्यांच्याकडे आहे. परंतु फक्त उद्धव ठाकरे जिथे असतील तिथे न जाता वेगळ्या बाजूला जावं लागणं या त्यांच्या राजकीय कंपल्शनमुळे त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला नाही. ते मेहनतीतही काही कारणांनी नंतर कमी पडले. अशा वेळेला कुठेतरी संधी दिसल्यावर आणि एक राजकीय अवकाश प्राप्त झाल्यावर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलली, जी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी पण बदलली होती. आणि ते स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व चाचपडून पाहायचा प्रयत्न करू लागले. ते योग्य आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही राजकीय नेत्याला ते करावंसं वाटेल. फक्त विश्वासार्हतेवर जे काही प्रश्नचिन्ह लागलेलं आहे त्याचा राज ठाकरे यांना सामना करावा लागणार आहे. तरी देखील राज ठाकरे यांनी कोणत्याही दबावात न येता स्वतःची मतं मांडणं आणि ती अत्यंत प्रामाणिकपणे मांडणं याला काही महत्त्व आपण दिलंच पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही जातीपातीचं राजकारण करायचे नाही. त्यांनी या आशयाच्या राजकारणाला थारा नाही असं वारंवार सांगितलं. आज पुरोगामित्वाचा टेंभा भिरवणारा महाराष्ट्र जातीपातीत इतका विभागला गेलेला आहे की बंजाराच्या चहाच्या दुकानावर मराठा जात नाही आणि मराठ्याचं एखादं दुकान असेल तर तिथे अगदी कुणबी देखील जायला तयार नाही. अशा वातावरणात एका राजकीय नेत्यानं
वेगळी भूमिका घेणं हे काहीसं महत्त्वाचं. नक्कीच मृणाल, आपण सुशीलकडे जाऊया. सुशील, मराठवाड्यातला हा सर्व संघर्ष आपण जवळून पाहिलेला आहे. आजची परिस्थिती सुद्धा आपण बघत आहात. एकंदरीत राज ठाकरे यांच्या दौऱ्याला आपण कसं बघता? मराठवाड्यावर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे राज आणि त्यांच्या राजकीय भविष्याकडे तर आपण येऊया, पण सध्या मराठवाड्याच्या समीकरणांमध्ये काय बदलेल? मराठवाड्यात राज ठाकरेंच्या राजकीय समीकरणांच्या विषयी मी फार बोलणार नाही, कारण त्याला यश किती मिळेल याविषयी माझ्या काय मराठवाड्याच्या मनात सुद्धा कुठल्याही शंका असणार नाहीयेत, कारण फारसं यश मिळण्याची दिसत नाही. राज ठाकरे या दौऱ्यामध्ये एका विषयात मात्र कमालीचे यशस्वी झालेत असं म्हणावं लागेल, कारण मराठवाड्यामध्ये जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राजकीय कार्यक्रम घ्यायचे असतील तर जरांगेंची परवानगी किंवा जरांगेंच्या समर्थकांची मान्यता असेल तरच राजकीय नेते दौरे करू शकतात. हे जे काही चित्र निर्माण झालं होतं त्या चित्राला राज ठाकरेंनी छेद दिला आहे आणि धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज बीड असे दौरे यशस्वी केलेले आहेत. ते मराठा आरक्षणाच्या लोकांना सामोरं गेलेले आहेत, त्यांच्या प्रश्नाची निर्धोकपणे उत्तरे दिलेली आहेत. राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांच्यासाठी मराठवाड्याची दारं सुरक्षितपणे उघडी आहेत हा एक संदेश दिला आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो काही प्रकार घडलाय बीडमध्ये तो मराठा आरक्षण आंदोलनातून घडलेला नाही. तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी राज ठाकरे यांना केलेला विरोध आहे. मला खरं तर आश्चर्य याचं वाटतंय की ज्या बीड जिल्ह्यात उबाठा शिवसेनेची ताकद सुद्धा काहीच नाही, एक बीड विधानसभा मतदारसंघ वगळता, त्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये राज ठाकरेंचा जिथे फारशी शक्ती नाहीये अशांना विरोध करून एकमेकांना सहकार्य करायची भूमिका घेतली आहे की कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रकाशामध्ये येण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. हा जरा तपासून बघण्याचा विषय आहे. पण राज ठाकरेंच्या राजकीय यशापेक्षा त्यांनी जो राजमार्ग प्रशस्त केला आहे मराठवाड्यात राजकीय नेत्यांना जाण्याचा, मला तो अधिक ठळक आणि महत्वाचा वाटतो. नक्कीच मृणाल, राज ठाकरेंनी खरं तर इथे आपले एक एक उमेदवार सुद्धा घोषित करणं सुरू केलं. 4 उमेदवारही त्यांनी 4 जणांची घोषणा सुद्धा केली आणि खरं तर महाराष्ट्रात ते पहिले आहेत की विधानसभेला एखाद्या पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी घोषित करणारे. हे जे ते पहिले आलेले आहेत तिथे, कारण आपण पाहिलं की उशीर झाल्याचा सुद्धा फटका लोकसभेत काही पक्षांना बसला, तर आता हे जे त्यांनी पहिला नंबर गाठलाय त्याचा कुठं फायदा होऊ शकतो का? लॉंग रन मध्ये राज ठाकरे स्वतःचा पक्ष बांधतायत हे सरळ सरळ दिसतंय. बंडू कुटे असतील किंवा नागरगोजे असतील, हे जे 4 पैकी 2 उमेदवार त्यांनी घोषित केलेले आहेत ते खरंच मनसैनिक आहेत. त्यांची त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावात ओळख आहे. त्यामुळे सुशील कुलकर्णी म्हणतात तसं की यावेळेला ताबडतोब किती यश मिळेल सांगता येत नाही, पण पक्ष उभा राहील. दुसरं असं आहे की राज ठाकरे यांना जर खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने विरोध केला असेल तर त्यामागचं कारणही समजून घेण्यासारखं आहे. राज ठाकरे जिंकणार नाहीत, पण राज ठाकरे कुठे कुठे कोणाकोणाला पाडू शकतील हे यावेळेचं विधानसभा निवडणुकीतलं त्यांचं ट्रम्प कार्ड आहे. कुठेतरी ते 10,000 मतं घेतील, कुठेतरी 15 घेतील, कुठेतरी 4 घेतील आणि या सगळ्या काही हजार मतांनाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विलक्षण महत्व आलेलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आपण आरक्षणाचा विचार का करावा लागतो, योजना लोकांपर्यंत का जात नाही, आरक्षणातही आरक्षण देण्याची का वेळ येते, अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तो विचार करणारा नेता राज ठाकरे आहेत हे निश्चित. मला अजूनही आठवतं ज्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे जे थोर इतिहासकार आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय अंमलात आणायला जेव्हा काही संघटनांनी विरोध केला तेव्हा राज ठाकरे संपूर्ण ताकदीनिशी बाबासाहेब पुरंदरेंच्या पाठीशी उभे राहिले होते. राजकारणात असलेल्या व्यक्तींनी मतांची पर्वा न करता अशा काहीतरी विधानांवर श्रद्धा ठेवून तसं वागणं याला निश्चित महत्व आहे.
नक्कीच मृणाल जे म्हणते त्याचा दुसरा अर्थ कुठेतरी असा आहे की राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त जरी केलं तरी कुठेतरी ते पॉलिटिकली करेक्ट नाहीये आणि आजच्या घडीला सर्व नेते सर्व पक्ष आपण पॉलिटिकली कसे करेक्ट असू शकतो ह्याकडे जास्त लक्ष देताना दिसतात आहेत. त्यामुळे आज सुशील मी आपल्याला विचारते हा प्रश्न की आज मराठवाड्यात ते आले जिथे आरक्षणाचा मुद्दा एवढा तापलाय आणि तिथं ते जे काही वक्तव्य करून गेले ते मत त्यांचं जरी परखड असेल ते त्यांना वाटत असेल की असंच आहे हेच सत्य परिस्थिती आहे तरी अशा पद्धतीनं उघड ते सांगणं त्याचा उलट फटका बसेल की लोक त्याला ॲक्सेप्ट करतील. दोन्ही प्रकारे होईल. जे मराठवाड्यातले मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक आहेत ते राज ठाकरेंना विरोध करतील आणि या आरक्षणाच्याच एकूण याला विरोध करणारे राज ठाकरेंचे समर्थक बनतील. आपण जे मगाशी एक वाक्य वापरलं मृणालताई स्वतः तेच बोलल्या होत्या की अशा स्वरूपात परखड मत व्यक्त करणं ही राजकारण्यांच्याकडून अपेक्षा आवश्यकता आणि गरज असताना कातडी बचाव भूमिका घेऊन राजकारणी वावरतात तेव्हा लोकांना कधीतरी स्पष्टपणे बोलणारा माणूस हवा असतो आणि तो राज ठाकरेंच्या निमित्ताने आहे. याचं एक समर्थन राज ठाकरेंना नक्कीच मराठवाड्यात मिळणार आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सरिताजी, ते म्हणजे राज ठाकरे हा एक खांबी तंबू आहे. एका खांबावर उभारलेली 7 ताळ्याची माडी असं राज ठाकरेंच्या पक्षाचं वर्णन आपण करू शकतो. आपण आता म्हणालो की त्यांनी उमेदवारी घोषित केली आहे, त्यांनी पहिला नंबर घेतलाय, पण राज ठाकरेच्या नंतर मराठवाड्यामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय, मुंबई वगळता म्हणतो मी, या पक्षाला पुढे नेऊ शकेल, या पक्षाला विश्वास देऊ शकेल लोकांचा असा नेता आजच्या घडीला तरी सापडत नाहीये. त्यामुळं उमेदवारी घोषित केली तरीही फार फार तर उमेदवारी पहिल्यांदा घोषित केल्याचा समाधान मिळू शकेल. पण राज ठाकरेंच्या या परखड स्पष्ट विधानांना लोकांचं समर्थन प्राप्त करून देण्यासाठी लोकांच्या पर्यंत लोकाला मान्य असेल असा एकही नेता सापडत नाही आणि हीच खरी राज ठाकरेंची अडचण आहे. त्यांच्यानंतर नक्कीच सुशील आपण अगदी महत्वाचा मुद्दा घेतला आणि त्यामुळेच मृणाल मी परत तुझ्याकडे येते. राज ठाकरे एकंदरीत महाराष्ट्राचं जर चित्र आपण बघितलं तर राज ठाकरे हे स्वतंत्र जर मनसे लढला तर त्याचा फटका कोणाला बसेल, महायुतीला की महाविकास आघाडीला? खरं तर राज ठाकरे स्वतंत्र लढले तर त्याचा फटका हा निश्चितपणे त्यांचे भाऊ आणि राजकारणातले प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. राज ठाकरे हे एकाच घराण्यातनं बाहेर आलेलं नेतृत्व आहे. आता आपण थोडं पुढे जाऊन त्या दोन्ही भावांकडे वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणून बघूया. तेवढा टप्पा दोघांनी ओलांडलेला आहे. पण शिवसेनेच्या मतांवर विश्वास असलेली जी काही मतपेढी आहे ती आता एकनाथ शिंदेंना आपला नेता मानणार का राज ठाकरेंना आपला नेता मानू शकेल हा देखील या निवडणुकीतला कळीचा मुद्दा राहणार आहे. राज ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका येत्या निवडणुकीत घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वांपासून सुरक्षित अंतर ठेवून स्वतःच्या पक्षाचा भविष्यात कसा विस्तार होईल याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या स्थितीत पेक्षाही कदाचित त्यांचा पर्याय आवडू शकेल. ती क्लीन नेतृत्व राज ठाकरे यांच्या निमित्ताने येत असेल तर सध्याच्या मतांच्या गलबल्यात आणि जी राज्यकर्ती समाज ज्या आपल्या समाजाला आरक्षण देऊ शकली नाही त्या समाजाने पेटून उठलं असताना एक वेगळा पर्याय शोधणं ही खरं तर महाराष्ट्राला एक आवडणारी गोष्ट असू शकेल. राज ठाकरे यांची अजिबात तशी तयारी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची कामगिरी अतिशय वाईट झालेली आहे. त्यांचा पक्ष जसं सुशील म्हणतात त्याप्रमाणे उभा राहिलेला नाही, कार्यकर्ते नाही, तरी देखील राज ठाकरे हे कुठेतरी एक आशेचा किरण मानणारा काही वर्ग अजूनही आहे. नक्कीच नक्कीच मृणाल एक आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे शेवटचा प्रश्न सुशील मी आपल्याकडे घेऊन येते. मराठवाड्यामध्ये CSDSनं 2014च्या निवडणुकीनंतर मतांचा जो सर्वे केला होता त्यामध्ये सगळ्यात मोठी स्पेस जी होती ती एकत्रित शिवसेनेच्या कडे होती. म्हणजे मराठा मतं ही शिवसेनेकडे पहिली जात होती आणि त्याला बाळासाहेबांची पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्याकडे ती
मतं जायची आणि तिसऱ्या नंबरवर भाजपा होता. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शिवसेना फुटली पण आहे, तुटली पण आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर गेलेली आहे. आता दुसऱ्या क्रमांकाची किंवा पहिल्या क्रमांकाच्या स्पेसवर नक्की मराठवाड्यात कोण आहे? मराठा मतं बघितलं तर उद्धव ठाकरेच आहेत, शरद पवार आहेत, भाजप आहे की अजून दुसरं कोणी? आताच्या घडीला मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मराठा मतं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिवसेना घेत होती. ती दुभंगल्यामुळं, त्याच्या मतात विभागणी झाल्यामुळं, म्हणजे शिवसेना, संयुक्त शिवसेना हे स्थान आजही कायम राहील. पण ते दुभंगल्यामुळं आताच्या घडीला मराठवाड्यामध्ये मराठा मतं सर्वाधिक मिळवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाकडे जात होतं म्हणजे आतापर्यंत. त्यातही पुन्हा मोठी फूट झालेली आहे आणि मराठवाड्यातले बहुतांश आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळं त्या मतांमध्ये ही मोठी विभागणी झाली असली. आणि एक लक्षात घ्या, या सगळ्या मराठा आंदोलनाच्या लोकसभा निवडणुकीतल्या एकत्रित मतांचा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या मतांचा खूप मोठा फरक होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मोठी नेते सुद्धा वेगवेगळ्या पक्षाकडून असणार आहेत. त्यामुळे हे मतदान आणि नक्कीच याचमुळे खरं तर येणारी निवडणूक ही अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. मृणाल आणि सुशील, मी आपल्या दोघांचे धन्यवाद करते. खरं तर ही चर्चा मला माहिती आहे बरीच अजून लांबू शकते, मात्र वेळेची मर्यादा आहे. परत एकदा आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा, मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रस्थान असलेल्या मराठवाड्यातून राज ठाकरेंची प्रचारात सरशी, मनसेला विधानसभेत फायदा होईल का? एकूण 52,000 मतं युट्यूबवर. 26% म्हणणं आहे होय, 74% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 56% म्हणणं आहे होय, 44% म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 3,000 मतं. %27 म्हणणं आहे होय, 73% म्हणणं आहे नाही. एक्सचा कौल 35% म्हणणं आहे होय, 65% म्हणणं आहे नाही. भूतकाळाचं सगळं ओझं, भूतकाळातील सगळा आळस, चुकलेल्या समीकरणांचे सगळे विचार झटकून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या कितीतरी आधी राज ठाकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राज ठाकरे मुंबई बाहेर पडले, पण नेहमीच्या नाशिक, ठाणे, पुणे, कोकणाकडे न जाता ते थेट पोहोचले 500-700 किलोमीटर दूर मराठवाड्यात. हा तोच मराठवाडा आहे जो कोकणापाठोपाठ बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. तोच मराठवाडा जिथे शिवसेना रुजली, वाढली. तोच मराठवाडा जिथे अनेक दौऱ्यात बाळासाहेबांना सोबत करण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली. तोच मराठवाडा जिथे मराठा आंदोलनामुळे परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली होती. तोच मराठवाडा राज ठाकरेंनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी निवडला. हा योगायोग नक्कीच नाही, ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती. त्यांच्या या दौऱ्यानं गेली काही वर्ष संभ्रमावस्थेत असलेले मनसैनिक आणि सुस्त पडलेल्या संघटनेला नक्कीच स्फूर्ती मिळाली असेल. हा टेम्पो ते कायम राखतात का, याकडे आपलं लक्ष असेल. गेले काही दिवस माजी गृहमंत्री विरुद्ध विद्यमान गृहमंत्री असा सामना महाराष्ट्र बघतोय. मविया सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपात एक नाव कायम आहे, ते म्हणजे त्या काळात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंह. हे तेच परमबीर सिंह आहेत ज्यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे थेट आरोप केले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसुली टार्गेटबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती, मात्र त्यांनी कानाडोळा केला असा दावा सिंग यांनी केला. हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला नव्यानं सुरू झाल्यापासून कोणाच्याही हाती न आलेल्या परमवीर सिंह
यांना आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी बोलतं केलं। या मुलाखतीत परमवीर सिंहांनी अनेक गोप्यस्फोट केले आहेत। आपल्याकडे व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। गरज भासल्यास योग्य वेळी पुरावे समोर आणेन असंही ते म्हणाले। जब मेरे नोटिस में ये बातें आई उस समय मैं ऑनरेबल सीएम श्री उद्धव ठाकरे से जाके मिला था, श्री शरद पवार से मिला था, श्री जयंत पाटिल से मिला था और कुछ मंत्रियों से मिला था। उनके नोटिस में मैंने ये बात लाई थी, लेकिन उनके रिएक्शन से मुझको यही लगा था कि उनको ऑलरेडी जानकारी है और उन्होंने मेरी बात बिल्कुल अनसुनी कर दी थी। मैं श्री उद्धव ठाकरे को वर्षा बंगले पे मिला 2-3 बार, श्री शरद पवार को मैं सिल्वर ओक पर जाकर मिला, श्री जयंत पाटिल को उनके बंगले में जाकर मिला जो कि नेपियन सी रोड पर है, श्री अनिल परब को मिला था और भी 2-3 मंत्रियों को जो वरिष्ठ मंत्री थे मैंने मिलकर बातचीत की थी। एंड ये उसी समय फरवरी मार्च महीने की बात रही होगी जबकि मैंने उनके नोटिस में ये बातें लेकर आया था। मैं त्यांचं काय म्हणणं होतं म्हणजे ज्यावेळेस एक वरिष्ठ अधिकारी तक्रार करतो मुख्यमंत्र्यांना तर काहीतरी त्यांनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं असेल ना? कोई उनको इंटरेस्ट नहीं था इस तकरार में। जैसा मैंने कहा उनकी जानकारी में था। कितनी जानकारी थी ये तो मैं नहीं कह सकता, लेकिन उनकी जानकारी में था और उन्होंने इसका बिल्कुल कॉग्निजेंस लिया ही नहीं। उन्होंने इस बात की तरफ ध्यान सुनकर भी अनसुना कर दिया, ये मैं कह सकता हूं। पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांची शेरा मारलेली पत्र आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला। मग या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमवीर सिंग यांनी आपल्या आजच्या स्फोटक मुलाखतीत अनेक आरोप, अनेक दावे केले आणि त्यावरच आधारित होता आमचा 0 आवर मधील दुसरा प्रश्न। तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, मग या काळात विरोधकांना अडकवण्याच्या कटाला शरद पवार उद्धव ठाकरेंची मूकसंमती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? तत्कालीन मविया सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या कारभाराला परमवीर सिंह यांनी लक्ष्य केलंय। मविया सरकारच्या तिन्ही पक्षांच्या निशाण्यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते। हे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंगमुळे बाहेर आलं होतं। कुठल्या पद्धतीने प्रवीण चव्हाण यांचा वापर करून देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांना अडकवत तुरुंगात टाकण्याचा प्लॅन आखला जात होता याचे एकूण रेकॉर्डिंगच विरोधी पक्ष नेते असताना फडणवीसांनी विधानसभेत सादर केले होते। त्याला दुजोरा परमवीर सिंह यांनी आज दिला। काहीही करून फडणवीसांना अडकवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात होता असा आरोपही परमवीर सिंह यांनी केलाय। थाने में कुछ केसेस दाखिल किए गए थे मेरे विरुद्ध। 2-3 केसेस थाने में बोगस दाखिल किए थे श्री देशमुख ने कुछ गुनेगारों के साथ मिलकर। और वहीं थाने में एक और केस, पुराना केस चल रहा था जिसमें इन्वेस्टिगेशन हो रहा था। वो केस था यूएलसी, अर्बन लैंड सीलिंग का केस। उस केस के जो आयो थे सरदार पाटिल, उनको डायरेक्टली इंस्ट्रक्शन दी जा रही थी डीसीपी लक्ष्मीकांत पाटिल से, जो कि डायरेक्टली टच में था संजय पांडे से और उसको गाइड कर रहे थे उस समय के इलीगली अपॉइंट किए हुए पीपी श्री शेखर जगताप, जो कि क्रिमिनल्स के एडवोकेट थे। और उस क्रिमिनल के विरुद्ध केस में ही उनको स्पेशल पीपी बना दिया गया था। और प्रेशर ये था कि उस केस में उस तत्कालीन जो लीडर ऑफ ऑपोजिशन है श्री देवेंद्र फडणवीस, उनको उसमें आरोपी किया जाए, मुझको उसमें आरोपी किया जाए। और इसके बारे में मेरे पास वीडियो एविडेंस अवेलेबल है और जब सूटेबल समय होगा तो मैं ये वीडियो एविडेंस भी मैं रिवील करके दिखाऊंगा। एवढंच नाही तर भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक झाल्याचा दावा सुद्धा परमवीर सिंह यांनी केला आहे। शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरेंवरही परमवीर सिंह यांनी आरोप केले आहेत। भाजपचे आणखी एक मोठे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकत होते। आदेश देत असले तरी त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच होते
असा आरोप सुद्धा परमबीर सिंह यांनी केलाय. इसके मेन सूत्रधार तो अवश्य ही अनिल देशमुख थे, लेकिन जो क्रिमिनल्स को बुला के उनके साथ मीटिंग्स की गई, उनको इंस्टिगेट किया गया, गाइडलाइंस दी जा रही थी, कुछ पुलिस अधिकारियों को, संजय पांडे जैसे अधिकारियों को जो इंस्ट्रक्शन दी जा रही थी कि किस लीडर को टारगेट करना है, वो सिर्फ अनिल देशमुख तक सीमित नहीं था. उसके तार उससे भी बहुत ऊपर तक जाते थे, मातोश्री तक भी जाते थे, सिल्वर ओक तक भी जाते थे. कहां कहां जाते थे वो समय आने पे सब सामने आ जाएगा. राजनीतिक दबाव तंत्र जो आप आरोप लगा रहे कि इस्तेमाल किया गया, वो तो मातोश्री और सिल्वर ओक से हो रहे थे, आप कह रहे हैं, या देवेंद्र फडणवीस इन सबके खिलाफ? मैं यही कह रहा हूं कि मेन सूत्रधार तो अनिल देशमुख थे, लेकिन सिर्फ वो ही इन्वॉल्व नहीं थे, उनसे ऊपर भी इसके तार जा रहे थे. और जहां से डायरेक्शंस जा रही थी, डायरेक्टली संजय पांडे एंड शेखर जगताप और लक्ष्मीकांत पाटिल को बुलाकर और बाकी अधिकारियों को बुलाकर इंस्ट्रक्शन दी जा रही थी कि किस प्रकार से विरोधी पक्ष के नेता हैं जो अलग अलग, एंड जो मेन लीडर ऑफ ऑपोजिशन है श्री देवेंद्र फडणवीस, उनको किस प्रकार से टारगेट किया जाए. तो मुझे लगता है कि इसमें शायद और भी अधिक ऊपर के लेवल का इन्वॉल्वमेंट था. अनिल देशमुख आज दुपारी मंचर इथे होते. आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी त्यांना परमबीर सिंह यांच्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. मात्र एकाही आरोपावर उत्तर न देता अनिल देशमुखांनी मौन बाळगण्याला पसंती दिली. तिकडे अमरावतीत सलील देशमुख यांनी मात्र परमबीर सिंह यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. उलट अँटिलिया स्फोटक प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावरच नव्यानं आरोपही केले. हा पूर्णपणे शरणागती झाला आहे. परमबीर सिंग हा NIA पासून वाचण्यासाठी यांनी त्या पद्धतीचे आरोप अनिल देशमुखांवर केले आणि तशा पद्धतीचा हा स्वतःची कातडी वाचवली. वास्तविक NIA अँटिलिया बॉम्ब ब्लास्टचा मास्टर माइंड परमबीर सिंग आहे. याचे सगळे एव्हिडन्स आहे. मधील याच्यामध्ये तिकडचा DYSP होता, DCP होता, त्यांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं एक फेक त्या ठिकाणी थ्रेट देऊन परमबीर सिंग यांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडवल्या होत्या. मविया सरकारच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण खूप गाजलं होतं. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी अनिल देशमुखांनी सांगितलं होतं असा आरोप सुद्धा परमबीर सिंह यांनी केला आहे. परमबीर सिंह यांच्या अनेक स्फोटक दाव्यांवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही सोशल मीडियावर काय व्यक्त झालाय त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, मविया काळात विरोधकांना अडकवण्याच्या कटाला शरद पवार उद्धव ठाकरेंची मूकसंमती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप पटतो का? काय आहेत प्रतिक्रिया? यूट्यूबवरून सीताराम बागुल, आताचे सत्ताधारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराजित होणार असल्यानं हे सर्व काही घडत आहे. फेसबुकवरून विजय चौगुले, लोकांना वेडे समजतात हे नेते. फेसबुकवरूनच अनिल कदम, हे महाशय जे बोलत आहेत तोच एक विरोधकांना बदनाम करण्यासाठी केलेला कुटील डाव आहे. इतके दिवस गप्प राहणारे आताच कसे काय पोपट झाले. इंस्टाग्रामवरून गणेश खोळे, आरोप करून पुरावा नाही म्हणून पळून जाणारा भामटा आहे हा. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. मविया काळात विरोधकांना अडकवण्याच्या कटाला शरद पवार उद्धव ठाकरेंची मूकसंमती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप पटतो का? एकूण 56,000 मतं यूट्यूबवर. 27% म्हणणं आहे होय, 73% म्हणणं आहे नाही. पुढचा कोल इंस्टाग्रामचा, एकूण 1,000 मतं. 60% म्हणणं आहे होय, 40% म्हणणं आहे नाही. फेसबुक 1,500 मतं.
31% म्हणणं आहे होय, 69% म्हणणं आहे नाही. बघूया एक्सचा कौल. 42% म्हणणं आहे होय, 58% म्हणणं आहे नाही. राजकारणात लेव्हरेज हा शब्द फार महत्वाचा मानला जातो. लेव्हरेज म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला जेव्हा हवा तेव्हाच, म्हणजे आपल्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हाच वापर करणे. सगळे पक्ष, सगळे नेते, सगळे सत्ताधारी अशा विविध लेव्हरेजचा फायदा घेत असतात. एखादी गोष्ट सामान्य जनतेसाठी, समाजासाठी कितीही महत्वाची असली पण त्यातून आपला राजकीय फायदा साधत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळेच मोठमोठे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करतात पण कारवाई ही झालेली अभावानंच दिसते. परमवीर सिंह असोत, सचिन वाझे असोत यांनी केलेले आरोप, दावे गेली 2 वर्षांहून अधिक पब्लिक डोमेनमध्ये आहेत, कोर्टातील खटल्यातही आहेत. हे आरोप सुद्धा युत्या आघाड्यांच्या राजकारणात विरून जातील असं सर्वसामान्य लोकांना वाटलं तर ते चुकीचं नसेल. 0 आवरच्या या 250व्या भागात आज इथेच थांबूयात. सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.